रत्नागिरीमधल्या लोटे एमआयडीसी मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सोनगावात रासायनिक पाणी शिरल्याचा दावा करण्यात आलेला असून यामुळे पिण्याचं पाणी, इथली शेती आणि खाडी धोक्यात आल्याचाही दावा होतोय। संतप्त ग्रामस्थांनी एमआयडीसी प्रशासनाला जाबही विचारलाय। या सगळ्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल देखील त्यांनी आता विचारलेला आहे। होत असलेल्या या प्रदूषणावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आता सोनगाव ग्रामस्थ करतायत। आज सकाळी 6 वाजल्यापासून 5 ते 6च्या दरम्यानपासून या एमआयडीसीचा श्री पंप जो पिरलोटे इथे आहे त्या पंपातून पाणी ओव्हरफ्लो करून ते सोनगावच्या ओढ्याला सोडतायत आणि तो पाणी संपूर्ण खाडीपट्ट्यात आणि शेतीला गेलेला आहे आणि शेतीची नुकसान झाली। आता शेतकरी सुद्धा इथे आलेले आहेत। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरले आणि बऱ्याच लोकांच्या आता शेतीची पण नुकसान होते आणि हा पाणी मागील जवळजवळ 10 ते 12 दिवस सतत असं चालू आहे। ओव्हरफ्लो होऊन खाली पर्यायला सोडले जातोय आणि त्या संदर्भात आम्ही आता प्रशासकीय अधिकारी यांना बोलवलेले एमआयडीसी एमपीसीबी, पण हे मागे 2 तास झाले आम्ही इथे उभा आहोत, अजूनपर्यंत कोणच आलेलं नाही। त्यांचं हलगर्जीपणा चालू आहे। आम्ही आता ग्रामस्थांचं असं मत आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा। आम्ही आता गुन्हा दाखल करण्यासाठी सगळे सोनगाव ग्रामस्थ पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत। या ठिकाणी सोनगाव वासियांनी आम्ही दाभोलखाडी या ठिकाणी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे। तेव्हा आज जे काय सहन करावं लागते शेतकरी लोकांना किंवा मच्छीमार लोकांना, ह्याच्यावरती एमपीसीबी आणि एमआयडीसीचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे असं आमचं यांच्यावरती आरोप आहे। पाणी सांडपाणी न सोडण्याचे निर्देश दिलेले होते, पण तथापि कुठल्या तरी इंडस्ट्रीने हे संप जो आहे इथला कलेक्शन संप तिथे पाणी सोडलेलं आहे, त्यामुळे ते ओव्हरफ्लो होऊन नाल्यामध्ये जाऊन ते नदीला गेलेलं दिसतंय। आता ते आम्ही तपासतोय, कंपन्या तपासतो की कुठल्या इंडस्ट्रीने सोडले तर तपास करून त्या कंपनीवर आपण कारवाई करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।